नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ सिग्नल मधील चौथावाला टाइप आपण बघणार आहे आज, एनर्जी और पॉवर सिग्नल्स. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. एनर्जी सिग्नल कोणत्या सिग्नलला बोललं जातं आणि पॉवर सिग्नल कोणत्या सिग्नलला बोललं जातं, बरोबर. फर्स्ट वन पार्ट, एनर्जी सिग्नल. येस, मग a signal is said to be energy signal if its energy is a non-zero and finite value, means energy is greater than zero and the less than infinity. म्हणजे काय, एखाद्या सिग्नलची आपण एनर्जी फाइंड आउट केली, त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आणि इन्फिनिटी पेक्षा जर कमी आली तर त्या सिग्नलला म्हटलं जातं एनर्जी सिग्नल. मग आता ती एनर्जी फाइंड आउट कशी केली जाते, तर नाव एनर्जी फॉर कंटिन्युअस टाइम सिग्नल. येस, जर कंटिन्युअस टाइम सिग्नल आहे तर त्याची एनर्जी फाइंड आउट कशी केली जाते, तर सपोज इफ एक्स ऑफ टी बी द गिवन सिग्नल, एक्स ऑफ टी हा जर दिलेला सिग्नल असेल तर त्या सिग्नलची एनर्जी फाइंड आउट केली जाते. एनर्जी इज इक्वल्स टू इंटिग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ऑफ मॉड ऑफ एक्स ऑफ टी whole bracket square times of dt. Now this is the formula to obtain the energy of a continuous time signal. Yes, आता मला काय करायचंय, तर we have to find out energy for किंवा energy of discrete time signals. Yes, मग जर डिस्क्रीट टाइम सिग्नल दिला असेल तर त्याची एनर्जी कशी फाइंड आउट केली जाते, तर सपोज x of n be the given discrete time signal, then the energy of the signal is find out by the way summation of n is equals to minus infinity to infinity. Here it is nothing but mod of x of n square. Mod of what about that? X of n square. Here it is the summation for discrete addition and integration for the continuous addition. Now these are the formulas to obtain the energy of the continuous time signal and the discrete time signal. Energy signal च्या बाबतीत असं लक्षात ठेवायचे, basically non periodic signals are energy signals. Yes, energy signals are short duration, or we can say that the time limited signals. And if we find the power of energy signal, that power must be what about that रे, 0. म्हणजे एखादा सिग्नल एनर्जी सिग्नल आहे आणि जर आपण त्याची पॉवर फाइंड आउट करत असेल तर पॉवरची व्हॅल्यू काय येते, त्याच्या 0 येते. ओके, दिस इज अबाउट द एनर्जी सिग्नल. नाउ सेकंड पार्ट is power signal. Yes, now a signal is said to be power signal if its power is non-zero and finite value. सेम एनर्जी सिग्नलची जशी डेफिनेशन होती तशीच, फक्त इथं आपण काय फाइंड आउट करतोय, पॉवर. एखाद्या सिग्नलची मी पॉवर फाइंड आउट केली, त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आणि इन्फिनिटी पेक्षा जर कमी आली तर अशावाल्या सिग्नलला म्हटलं जातं पॉवर सिग्नल. मग आता पॉवर कशी फाइंड आउट करायची, तर मी असं म्हणेल इथे पॉवर ऑफ कंटिन्युअस टाइम सिग्नल. येस, नाउ इफ x of t be the continuous time given signal, then power is represented as power is equals to limit t tends to infinity, where t is the periodic time. Here is nothing but 1 upon t integral minus t by 2 to t by 2 and mod of x of t स्क्वेअर टाइम्स ऑफ dt. येस, म्हणजे पॉवरच्या ह्याच्यामध्ये कोण आलं तर लिमिट t टेंड्स टू काय, इन्फिनिटी, वेअर t इज नथिंग बट द पिरियडिक टाइम ऑफ दॅट सिग्नल. 1 अपॉन t मांडलाय इथं मायनस t बाय 2 टू t बाय 2, म्हणजे आपण इंटिग्रेशन घेतलंय ओव्हर 1 कंप्लीट सायकल, मायनस t बाय 2 पासून ते कोणापर्यंत, t बाय 2 पर्यंत, आणि मॉड ऑफ x ऑफ t चा स्क्वेअर आणि dt. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट द पॉवर ऑफ डिस्क्रीट टाइम सिग्नल. येस, मग सपोज मी जर असं म्हटलं एक्स ऑफ एन बी द गिवन सिग्नल, वी हॅव टू फाइंड आउट द पॉवर ऑफ दॅट सिग्नल, देन द पॉवर इज फाइंड आउट बाय द वे, इथं म्हटलं जातं लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी. एन इज नथिंग बट द पिरियडिक सॅम्पल्स. येस, आणि इथं म्हटलं जातं 1 अपॉन, लक्ष असू द्या महत्वाची गोष्ट आहे इथं म्हटलं जातं 2n प्लस 1 आणि मी इथं काय मांडेल, तर पुढे मांडलं जातं समेशन ऑफ n इज इक्वल्स टू मायनस n टू n
आणि इथं म्हटलं जातं एक्स ऑफ एन मॉड आणि याचा काय केला जातो स्क्वेअर केला जातो. ऍक्च्युली इथं आपण किती सायकल्स घेतो तर 2 सायकल घेतो. लक्ष असू द्या, हे बघा यांची व्हॅल्यू 0 आहे. येस, इथं 1 आहे 2 आहे, असं करत करत इथं व्हॅल्यू किती येते n. म्हणजे लक्ष द्या 1 पासून ते n पर्यंत हाऊ मेनी नंबर ऑफ सॅम्पल्स आर देअर n. 0 n ची व्हॅल्यू 0, स्मॉल n ची व्हॅल्यू 0 असणार किती सॅम्पल आहे तर 1. आणि तसंच मी असं म्हणेल इथं असलं पाहिजे -1, इथं असलं पाहिजे -2, असं करत 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 इथं काय येणार आहे तर -n. -1 पासून ते -n पर्यंत असलेल्या सॅम्पलची संख्या किती तर n. म्हणजे हे n, हे n प्लस n 2n आणि त्याच्यामध्ये 0th सॅम्पल किती आहे तर 1 आहे. म्हणजे 2n + 1. दिस इज नथिंग बट द पिरियडिक ड्युरेशन ऑर द सॅम्पल्स. क्लिअर? येस. हे बघा, हे होतं डेफिनेशन्स कुणाची किंवा हे होते फॉर्म्युले कुणाचे तर पॉवर फाइंड आउट करायचे. कंटिन्युअस टाइम सिग्नलची पॉवर आणि डिस्क्रीट टाइम सिग्नलची पॉवर सेम फॉर्म्युले, तिथं फक्त इंटिग्रल वापरलंय आणि इथं काय वापरलंय तर समेशन वापरलंय. ओके, हे झालं पॉवरचा फॉर्म्युला कंटिन्युअस टाइम सिग्नलसाठी आणि पॉवरचा फॉर्म्युला डिस्क्रीट टाइम सिग्नलसाठी. बेसिकली पिरियडिक सिग्नल्स असतात ते पॉवर सिग्नल्स असतात अँड दे आर इनफायनाइट ड्युरेशन सिग्नल्स. मीन्स हे टाइम लिमिटेड सिग्नल नसतात. आणि जर मी असं म्हटलं वी हॅव टू फाइंड आउट द एनर्जी ऑफ अ पॉवर सिग्नल, म्हणजे माझ्याकडे एखादा सिग्नल आहे तो पॉवर सिग्नल आला आणि त्याची जर मी एनर्जी काढली तर त्याची एनर्जी काय असते इनफायनाइट. जसं की मला माहिती आहे पॉवर ऑफ एनर्जी सिग्नल काय असते रे, पॉवर ऑफ एनर्जी सिग्नल काय असते 0. एनर्जी ऑफ अ पॉवर सिग्नल काय असते तर इनफायनाइट असते. बरोबर. हे झालं एनर्जी आणि पॉवर सिग्नल बद्दल. एनर्जी आणि पॉवर सिग्नलच्या डेफिनेशन्स किंवा त्याच्या आपण काय म्हणूया फॉर्म्युलांबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, थँक्यू.